लावण्याने सुशीला देवींना तिच्यासोबत काय घडलं, ती कशी मुंबईत आली ते सर्व सांगितलं. सुशीला देवींचं मन ती जे सांगत होती ते ऐकून हळहळलं. असं सर्व घडलं लावू तुझ्यासोबत? खूप वाईट वागले तुझे जिजू तुझ्यासोबत. एकट्या तरुण मुलीला असं कोणी घरातून बाहेर काढतं का? घाबरू नकोस तू. तू आता माझ्यासोबत आहेस. लावण्या अजूनही सुशीला देवीच्या मिठीत होती. त्यांच्या मिठीत ती मायेचा ओलावा शोधत होती. हे आलं सुशीला देवी यांच्या लक्षात. इतका वेळ लावण्या तिच्या दुःखात विसरलेली की ती सुशीला देवी यांच्या मिठीत आहे. आता ती भानावर येऊन झटका लागल्यागत त्यांच्यापासून दूर होते. सॉरी, ते मी स्वतःच्या मनावर कंट्रोल नाही करू शकले. भावनेच्या भरात मी तुमच्याशी सर्वच बोलून गेले. इट्स ओके लावू, पण तुझ्या असं मन मोकळेपणे बोलण्याने तुझ्याच मनावरचं दडपण हलकं झालं असेल. तुला आता बरं वाटेल. तू कसलीच काळजी करू नकोस. आता तुझी काळजी, चिंता, तुझं दुःख सारं काही तू माझ्यावर सोड. मी तुला तुझ्या आईसारखी आहे. लावू, मी मदत करीन तुला. सॉरी मॅडम, तुम्ही आत्ताच खूप मदत केली मला. तुम्ही आणखी मला मदत करून प्लीज लाजवू नका. आपण दोघी एकमेकींना ओळखत सुद्धा नाही, तरी देखील तुम्ही माझी खूप मदत केली. असू दे ग, त्या बोलल्या. नाही मॅडम, मला फुकट उपकार नाही पाहिजे. तुम्हाला मला मदत करायची असेल तर तुम्ही मला एखादी नोकरी द्याल का प्लीज? ती नोकरी करून मी तुमचे सर्व पैसे परत करीन. सुशीला देवी त्या वेडीच्या निरागसतेवर हसल्या. त्यावर त्या तिला काही न बोलता म्हणाल्या, नक्की देईल मी तुला नोकरी, पण आता तुला आरामाची गरज आहे. तू काहीही न बोलता फक्त आराम कर, नाहीतर मी रागवेन तुझ्यावर. ही सुशीला देवी जेवढी माया लावते, जीव लावते, त्याच्या अधिक पटीने तिला राग सुद्धा येतो बरं का. म्हणून म्हणते, आता फक्त तू पूर्ण बरी होतोपर्यंत आराम करायचा. तितक्यात तिथे मंजू येते. ही घ्या मॅडम औषधं. चल उठ लावू, औषधं लवकर घे आणि लवकर ठीक हो. तशी लावू जास्त काही न बोलता मनाच्या वर औषधं घेते. कडू औषधं घ्यायला तिला अजिबात आवडत नसतं, पण आता सुशीला देवींसमोर तिला लहान मुलीप्रमाणे नाही, नको, कडू लागतात औषधं असं म्हणून त्यांना त्रास नव्हता द्यायचा. कित्येक दिवसानंतर रुद्र काल रात्री घरी आला. तो त्याच्या बेडरूममध्ये फ्रेश होऊन बेडवर झोपला. 2 दिवस झालेले लावण्याला सुशीला देवींच्या घरी. आता बरं देखील वाटत होतं तिला. आज सकाळी ती वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिचे ओले केस टॉवेलने पुसत ती गॅलरीत जाऊन उभी राहिली. इकडे रुद्रचा सकाळी सकाळी फोन वाजला, म्हणून तो वैतागून उठला आणि फोनवर थोडंसं रागवून बोलत गॅलरीत जाऊन उभा राहिला. फोनवरचं बोलणं झाल्यावर तो तिथेच काही वेळ उभा होता. आता त्याच्या रूममधून समोर तिच्याकडेच एकटक पाहत होता. अप्रतिम सुंदर दिसत होती ती, जणू लावण्याची खाण. कोणत्या तरी टेन्शनमध्ये तो सकाळी सकाळी सिगारेटचे झुरके ओढत गॅलरीत काही वेळ उभा होता आणि अचानक त्याच्यासमोर अप्सरेसारखी दिसणारी ती नजरेस पडली. त्याचं टेन्शन तो केव्हाच विसरलेला. केव्हापासून तिलाच निरखून पाहत होता. तिच्याकडे कोणी पाहतंय याची थोडीही कल्पना नव्हती तिला, कारण त्याच्या रूमच्या काळ्या काचेतून तो तिला पाहू शकत होता, पण ती त्याला नव्हती पाहू शकत. तिला पाहून केव्हापासून एकाच जागी खिळला होता तो. टॉवेलला गुंडाळलेले केस ती हळूवार सोडवत होती. तजेलदार नितळ चेहरा, काळेभोर टपोरे, पाणीदार मीनाक्षी डोळे आणि सरळ चाफेकळी नाक. त्या नाकाखाली असलेले नाजूक गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी ओठ आणि कमरेखाली पडलेले तिचे काळेभोर रेशमी लांब सडक दाट केस. तिने हळूच तिचे केस टॉवेलने झटकले.
आणि हळूवार त्यातलं पाणी पुसू लागली. तो तिच्याकडे एकटक बघत होता. तिने केस सुकवले आणि तिची नजर एका ठिकाणी खिळली. ती काय बघते हे बघण्यासाठी रुद्र थोडा पुढे खिडकीजवळ आला, तर ती उगवत्या सूर्याला एकटक बघत होती. तिच्या नजरेत काहीतरी तक्रार आहे असं जाणवलं त्याला. मनातील दुःख तिच्या सुंदर चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं त्याला. अचानक हुंदका आला तिला आणि डोळ्यातील पाणी गालावर ओघळलं. तिने पटकन ओढणी तोंडावर पकडली, जे बघून रुद्रचं मन अतिशय अस्वस्थ झालं. तिने गालावरील पाणी ओढणीने पुसलं आणि पुन्हा गॅलरीतून रूममध्ये आली तसा रुद्र भानावर आला. कोण आहे ही मुलगी? माझ्या घरी काय करते? आणि ही अशी का रडत होती? काय दुःख असेल हिला? असे प्रश्न त्याच्या मनात आले. लावण्याच्या रूपाची मोहिनी त्याच्यावर चांगलीच पडलेली. त्याला तिला समोरून पाहण्याचा मोह झाला, पण त्याने तो आवरता घेतला. रुद्र किर्लोस्कर होता तो. असा सहजासहजी मनाला मेंदूवर हमी होऊ देत नव्हता. सध्या तरी तो त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यात यशस्वी झाला. हिच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. असा कसा अचानक जाऊ मी हिला भेटायला? तो मेंदूचं ऐकून स्वतःशीच बोलला. इकडे ऑफिसमध्ये सुशीला देवी लावूविषयी तिच्या भावाला माधवला सर्वच सांगतात. तुला काय वाटतं ताई? इतक्या गरीब आणि ॲव्हरेज मुलीचा निभाव या मुंबईत लागणार आहे का? त्यात तिला जॉब पण नाहीये. कधीही कुठे जॉब केलाच नाही म्हणत आहेस तू. कसलाच एक्सपिरियन्स नसताना मुंबईत तिचं टिकणं कठीण आहे. गरीब आणि ॲव्हरेज असली तरी सुद्धा ती मुलगी स्वभावाने खूप चांगली आहे. दिसायलाही खूप सुंदर आहे. मी तिला जॉब देईल आपल्या ऑफिसमध्ये. होईल तिला हळूहळू इथल्या वातावरणाची सवय. ठीक आहे ताई, तुला वाटतंय तसंच होऊ देत. माधव बोलतो. चल निघूयात का आता? खूप उशीर झालाय. नाही, तू जा. मला अजून थोडं काम आहे. त्या लॅपटॉपमध्ये त्यांचं काम करत बोलल्या. 3 दिवस उलटले तरी सुशीला देवींना लावण्याशी बोलायला वेळच मिळाला नाही. ऑफिस वर्क, मीटिंगमध्ये त्या बिझी होत्या. आज सकाळी लावण्य लवकर उठली आणि तिचं आवरू लागले. तिचे मोकळे केस विंचरण्यासाठी ती गॅलरीत येऊन उभी राहिली. इकडे रुद्र त्याच्या रूममध्ये तिची केव्हापासून वाट पाहत होता. ती नजरेस पडली आणि त्याच्या मनाला शांतता मिळाली. हळुवारपणे केस विंचरत ती स्वतःशीच पुटपुटत होती. आज मला मॅडमशी बोलावंच लागेल. अशी किती दिवस इथे राहणार मी? फुकटात असं इथे राहायचं, इथलंच खायचं आणि इथल्या सर्व वस्तू वापरायच्या. काय संबंध तरी आहे का इथल्या माणसांशी तुझा? कोणत्या अधिकाराने मी इथल्या वस्तू वापरत आहे, इथे राहत आहे? योग्य नाही हे. मला नोकरी मिळाली, थोडे पैसे यायला लागले माझ्याकडे, तर निघून जाईल इथून लगेच मी. मॅडमशी बोलायला हवं आजच मला. तो तर नुसता वेड्यासारखं तिच्या हळूवार हलणाऱ्या गुलाबासारख्या लाल चुटूक ओठांकडे पाहत होता. अचानक घाईघाईतच ती गॅलरीतून पुन्हा रूममध्ये आली. तशा इकडे रुद्रच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. त्याला आणखी पाहायचं होतं तिला, पण ती गेली आता रूममध्ये निघून म्हणून बेचैन झाला तो. पण आज पुन्हा त्याने स्वतःवर ताबा मिळवला आणि सावरलं स्वतःला. बॅगमधून तिने एक साधा पंजाबी ड्रेस काढला. अंघोळीला गेली. तिथल्या वस्तू वापरायलाही तिला फार भीती वाटत होती. खूप हिंमत करून ती तिथल्या वस्तू वापरत होती. याचं तिच्या मनावर दडपण येत होतं. पण मनात ठरवलेलं, मला नोकरी लागली की माझा सर्व झालेला खर्च मी यांना परत करीन. डायनिंग टेबलवर सुशीला देवी नाश्ता करत होत्या. त्यांना पाहून लावण्या बोलली, माफ करा मॅडम, मला उशीर झाला का यायला? इथल्या वातावरणाची सवय नाही मला. ती गोंधळून तिला जमेल तसं बोलू लागले. इट्स ओके. अगं किती टेन्शन घेत आहेस तू? मी काही म्हटलं का तुला? बस नाश्ता कर पहिला. मॅडम मला जॉब, अडखळत बोलली ती. का टेन्शन घेत आहेस? मी म्हटलं आहे ना तुला, तुझं सर्व टेन्शन आता माझं. खाऊन घे पटकन. बरं वाटतंय ना तुला आता? ताप नाहीये ना? तशी तिने होकारार्थी मान हलवली. चल माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये आज.
कोणता जॉब हवाय तुला तसं सांग मला. मी कधीच कुठे जॉब नाही केला मॅडम, ती संकोच करत हळू आवाजात म्हणाली. इट्स ओके, तुला जमेल असा जॉब देईन मी तुला, मग तर झालं. आता टेन्शन नको घेऊस कसलंच. तसं तिच्या चेहऱ्यावर न दिसणारं हलकं स्मित पसरलं. थँक्यू मॅडम, हळूच बोलली ती. तुझं थँक्यू काही केलं संपणार नाही. त्या तिच्याकडे हसून पाहत बोलल्या. तशी ती खाली मान घालून नाश्ता करू लागली. मंजू म्हणाली, मॅडम सर आलेत, त्यांच्या रूममध्ये आहेत. कधी आला रुद्र? त्याच्या नाश्त्याचं बघितलंस का? सुशीला देवी म्हणाल्या. नाही मॅडम, सरांना नाश्ता नाही दिला. म्हणजे ते अजून रूममधून बाहेर आलेच नाहीत. त्याच्यासाठी नाश्ता तयार आहे ना? मंजू हो म्हणाली. जा बघ रुद्र तयार आहे का ऑफिसला येण्यासाठी, त्या म्हणाल्या. तशी मंजू त्याच्या रूमच्या दारावर टकटक करू लागली. आतून दरवाजा उघडला गेला नाही. नेहमीचंच आहे हे या मुलाचं, सुशीला देवी हळूच तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. लावण्या मागे वळून त्या बंद दाराकडे काही क्षण पाहत राहिली. तो मनात येईल तेव्हा कधीतरी घरी यायचा, इतर वेळी तो बाहेर असायचा. मंजू म्हणाली, मॅडम मी किचनमध्ये आहे, तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या. मंजूताई, मी तुम्हाला काही मदत करू का? ती खुर्चीतून उठत उभी राहून तिला विचारते. नाही नको, तुम्ही तुमचा नाश्ता सावकाश करा, मंजू म्हणाली तिला. रुद्र सर आहेत रूममध्ये, कोणत्याही क्षणी ते बाहेर येतील. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला काहीच ठाऊक नाहीये. सर घरी असल्यावर सर्व स्टाफला काय टेन्शन येतं ते. ती बिचारी काही न समजल्यागत तिच्याकडे पाहत उभी होती. सुशीला देवी म्हणतात, लावू तू आवर लवकर, येतेस ना माझ्यासोबत? हो हो, ती म्हणते. तिला गोंधळलेलं पाहून सुशीला देवी म्हणतात, अगं त्या रूममध्ये माझा मुलगा रुद्र आहे. त्याचा मूड ठीक नसेल म्हणून त्याने दरवाजा उघडला नाही. तितक्यात शिवा आला तिथे. सुशीला देवींना गुड मॉर्निंग विश केलं त्याने. त्याही त्याला गुड मॉर्निंग म्हटल्या. रुद्र केव्हा आला घरी त्यांनी विचारलं त्याला, कारण तो रुद्रसोबत कायम असायचा. 2 दिवस झाले मॅडम सर घरी येत आहेत. काय 2 दिवस झाले रुद्र घरी येत आहे तरी मला माहिती नाही? मन दुःखी झालं त्यांचं. शिवा, आवाज दे त्याला आणि नाश्त्यासाठी बाहेर यायला सांग. त्याच्या रूमच्या दारावर टक टक करून मग शिवा त्याला आवाज देतो. शिवाचा आवाज ऐकून तो आतूनच बोलला, गाडी काढ. पण बॉस तुमचा ब्रेकफास्ट झाला नाही. नो नीड, नंतर ऑफिसमध्ये करेल. लेट्स गो, रुद्र घाईत म्हणाला. बॉस कॉफी तरी घ्या, आज तुमचं शेड्यूल बिझी आहे. मिस्टर वर्मासोबत तुमची मीटिंग आहे. शिवा विनंतीच्या स्वरात त्याच्या मागे चालत बोलला. नो नीड, तो रागून मोठ्याने बोलला आणि ताड ताड पावलं टाकत पुढे निघून गेला. त्याचा रागीट आवाज आणि मोठ्याने बोलणं ऐकून लावण्याला भीती वाटली. तिच्या काळजात अचानक धडधड व्हायला लागली. हृदयाची गती फास्ट झाली. त्याच भीतीत तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं देखील नाही. तिची त्याच्याकडे पाठ असल्यामुळे ती त्याला पाहू शकली नाही. सुशीला देवी मात्र हताशपणे एकटक दाराबाहेर जाणाऱ्या त्याच्याकडे पाहत राहिल्या. त्यांचा चेहरा फार दुःखी झालेला लावण्या पाहत होती. तिला फार वाईट वाटलं त्यांना तसं पाहून त्यांचं. आता त्या स्वतःला सावरत नाश्ता न करताच उठल्या. आलेच मी, बोलून त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. रुद्र असाच वागायचा नेहमी घरी आल्यावर. त्यांच्याशी बोलणं तर नाहीच, पण त्यांच्याकडे तो पाहायचा देखील नाही. आणि रुद्रच्या अशा वागण्याने सुशीला देवी अतिशय अस्वस्थ व्हायच्या. त्याच्या तोंडून मॉम ऐकण्यासाठी त्या तरसायच्या, पण तो त्यांना मॉम कधीच बोलत नसे. अगदीच कधी त्यांच्याशी बोलण्याची त्याच्यावर वेळ आलीच तर तो स्वतःच्या जन्मदात्या आईला मिसेस किर्लोस्कर म्हणून बोलायचा. मनात अतिशय दुःख घेऊन चेहरा प्रफुल्लित ठेवण्याचा त्यांचा छोटासा केविलवाणा प्रयत्न असायचा नेहमीच. काही वेळांनी त्या त्यांच्या रूममधून बाहेर आल्या. तुझे डॉक्युमेंट्स सोबत घेतलेस लावू, त्या म्हणतात.
हो मॅडम, ती म्हणते. दोघेही घराबाहेर पडतात. त्यांच्या कारमध्ये लावण्या मागे बसते. खिडकीच्या काचेतून बाहेरच केव्हापासून पाहत होती ती. बाहेर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं तिला नवल वाटत होतं. सुशीला देवींनी ऑफिसमध्ये गेल्यावर तिला जमेल असा जॉब दिला. मॅडम, मला नाही जमलं तरी मी शिकून घेईल, ती बोलली. ओके, ठीक आहे, कसलीच घाई नाही, त्या तिला बोलल्या. तिला आता त्या घरी आठवडा झाला होता. तिला पाहिल्यापासून. कधीतरी घरी येणारा रुद्र तिला पाहण्यासाठी, तिचं ते मोहिनी घालणारं आकर्षक रूप पाहण्यासाठी, तिचं निरागस अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी रोज घरी येऊ लागला. रोज सकाळी तो ती गॅलरीत येण्याची वाट पाहू लागला. ती राहत असलेल्या रूममधून ती गॅलरीत आली तर त्याच्या रूममधून ती त्याला दिसायची. ती फक्त केस विंचरण्यासाठी गॅलरीत यायची. तिची ती एक झलक पाहून तो वेड्यासारखं तिच्यात हरवायचा. एखाद्या दिवशी ती त्याला नाही दिसली तर रुद्रची अवस्था काय होईल नसेल माहीत त्यालाही. तिच्याशी न भेटता न बोलता प्रेमात पडला असेल का रुद्र लावूच्या? तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे का त्याला? की हे फक्त फिजिकल अट्रॅक्शन असेल की प्रेम असेल? कळेलच कथेत पुढे. सकाळी ऑफिसला जाताना आणि पुन्हा संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर रोजच लावण्या सुशीला देवींसोबत त्यांच्या कारमध्ये बसून ये जा करायचे. लावण्या घरी आल्यानंतर ती राहत असलेल्या रूममध्ये सुशीला देवी यांच्या सांगण्यावरून मंजू काही वेळाने लावण्यासाठी कॉफी घेऊन आली. ही घ्या कॉफी बोलून टेबलवर कॉफी ठेवून मंजू जायला वळली तर लावण्याने तिला आवाज दिला, मंजूताई. तसं मंजूने वळून काय या आविर्भावात लावण्याकडे पाहिलं. मंजूताई, तुम्ही मला आवाजावं नका करू, मी तुमच्यासारखीच आहे. तुम्ही मला तुमची मैत्रीण समजू शकता. बोलून मंजू पुन्हा वळली. मंजूताई, थांबा ना, बोला ना माझ्याशी. काय बोलू? मंजू थोडं उपरोधिक स्वरात बोलते. तिच्या बोलण्यातून जाणवत होतं की मंजूला लावण्याचं तिथे राहणं पटत नव्हतं. काय झालं मंजूताई? तुम्ही रागावल्या आहात का माझ्यावर? तिने मंजूच्या जवळ येत तिला विचारलं. मंजूने नकारार्थी मान हलवली. मग तुम्ही अशा का बोलता माझ्याशी? लावण्याने तिला विचारलं. अशी नाही तर कशी बोलू? मी लहानपणापासून इथे या घरी राहते. मला जीव लावला मॅडमनी, पण तुम्हाला जेवढा लावत आहेत इतका जीव नाही लावला त्यांनी मला कधी. अच्छा, याचं वाईट वाटत आहे का तुम्हाला ताई? मंजू तर आता रडतच बोलू लागलेली. तुम्ही आला नाहीत घरी तर लगेचच तुम्हाला ऑफिसमध्ये जॉब सुद्धा दिला मॅडमनी. स्वतःसोबत त्या तुम्हाला ऑफिसमध्ये नेतात आणि येताना सोबत घेऊन येतात. एवढंच कारण आहे ना मंजूताई? याचंच वाईट वाटतंय ना तुम्हाला? तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी इथून जाण्याचाच विचार करत आहे. पण आता लगेच जायचं म्हटलं तर हातात पैसे लागतील. नवीन जॉब आहे. पगार मिळायला महिना तरी भरायला लागेल कामावर. सॉरी ताई, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. पण मी तुम्हाला मदत करू शकते घरातील कामांमध्ये. मला स्वयंपाक करता येतो. घरातील सर्वच कामं बऱ्यापैकी जमतात मला. राहू देत, त्याची काही गरज नाही. मला माहिती आहे तुझ्यासारख्या पडू पडू दिसणाऱ्या मुली मोठ्या हरीब असतात. माझी कामं तुम्हाला करायला देऊन मी काय रस्त्यावर कटोरा घेऊन बसू काय? मॅडमनी सांगितलं तुम्हाला काय हवं नको ते पाहायला म्हणून, नाहीतर मला अजिबात आवडत नाही ही अशी तुमची सेवा करायला. पटापट बोलून मंजू निघून गेली. मंजूचे शब्द काट्यासारखे बोचले लावण्याच्या मनाला. डोळे पाण्याने काठोकाठ भरले. मंजू रूममधून बाहेर जाताच ते कंबक अश्रू तिच्या गालावर ओघळलेच. ओठ थरथरू लागले. तिच्या मनातून रडू उचंबून आलं होतं, पण तिने कसं तरी सावरलं स्वतःला. तिने एक आवंढा गिळला. तिथे राहायला तिलाही आवडत नव्हतं. ती तशीच जमिनीवर बसली. 2 गुडघ्यांमध्ये तोंड लपवून. डिनरला ती बाहेर आलीच नाही म्हणून सुशीला देवीने विचारलं, मंजू लावू नाही आली जेवायला? येतीलच त्या. मॅडम काहीतरी करत बसल्या असतील रूममध्ये. तू काय करते? मी जेवण गरम करते मॅडम. लावूला बोलवायचं होतं, पण कर तू तुझं काम.
मीच पाहते ती काय करते ते, सुशीला देवी म्हटल्या. आली मोठी महाराणी, हिच्यासाठी मॅडम स्वतः तिला बोलवायला चालले. मंजू चिडून स्वतःशीच हळू आवाजात बोलली, लावू, जेवायचं नाही का तुला? भूक लागत नाही का ग तुला? सुशीला देवी लावण्या राहत असलेल्या रूममध्ये येतच बोलल्या. आता त्या लावू जवळ आल्या तशी दचकून लावूने गुडघ्यातून डोकं वर काढलं. डोळ्यांमध्ये तरळलेलं अश्रू पटकन पुसले. काय ग, काय झालं? त्यांनी काळजीने लगेचच विचारलं तिला. लावू उठून उभी राहिली. नाही, काही नाही. ते असंच थोडं शांत बसलेली. बघू, त्या तिचे खांदे पकडून तिला स्वतःकडे वळवतात. रडलीस तू? आता कोणता प्रॉब्लेम लपवला आहेस माझ्यापासून? ती असं काही नाही मॅडम. मग कसं आहे म्हणून तू रडतेस ते कळू तर दे मला. खरंच काही नाही मॅडम, ती नजर चोरून बोलते. ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा सांग बरं. आता चल, जेवण गरम करत आहे मंजू, जेवून घे. आजकालच्या मुलांना भूक लागते की नाही तेच कळत नाही. आमच्या वेळेस, मी तेव्हा तुझ्या वयाची असताना सतत भूक लागायची मला. चल बोलून त्या तिच्या हाताला धरून बाहेर आणतात. बाहेर आल्या आल्या लावण्याकडे पाहणं टाळत होती मंजू. वाढ जेवण आम्हाला, सुशीला देवी म्हणतात. आली मोठी महाराणी ऐकतं गिळायला. मंजू मनातच लावण्याला बोलते, पण मनातलं चेहऱ्यावर न दिसू देता वाढते लगेच. मॅडम बोलते. जेवण वाढू लागते ती. मनातील विचारांनीच लावण्याची भूक मेलेली आधीच कसं तरी वाढलेलं तेवढं संपवलं तिने आणि गुपचूप रूममध्ये निघून गेली. आज लावण्याला अपसेट पाहून न राहून मॅडम डिनरनंतर काही वेळाने लावण्याकडे येतात. आज नक्कीच काहीतरी बिनसलं हिचं. हिला कोणी काही बोललं असेल का? पण इथे घरी कोणीच काही बोलणार नाही हिला. ऑफिसमध्ये कोणी काही बोललं असेल म्हणूनच ती अपसेट असेल. मी विचारतेच तिला. लाजवीट आहे ही थोडी, स्वतःहून काही सांगणार नाही. त्या दारातून तिच्याकडे पाहत मनात बोलत असतात, लावू काय करते ग? तशी बेडवर आडवी झालेली ती उठून बसते. मॅडम, काय झालं? काही नाही, घाबरू नको लगेच. तुझ्याशी बोलायचं होतं थोडं. तुला स्पष्टच विचारते मी. तू अपसेट दिसत आहेस. ऑफिसमध्ये तुला कोणी काही बोललं का? तू सांग मला, मी पाहतेच त्याच्याकडे. ते कोणीही असू देत मग. नाही मॅडम, कोणी नाही काही बोललं मला. नाही, काहीतरी नक्कीच आहे. तू सांगत नाहीस मला. सांग लवकर, नाहीतर या विचारात मला झोप नाही लागणार. त्या तिला म्हणाल्या. मॅडम, तुम्ही रागवू नका. बोल ग लावू. तुला म्हटलं ना झोप नाही येणार मला. मॅडम, मला इथे राहायचं नाही, पण इथून बाहेर पडायचं म्हटलं तर माझ्याजवळ पैसेही नाहीत. तुला इथून बाहेर का पडायचं आहे? मी आवडत नाही का तुला? मी म्हटलं ना तुला, मी तुझ्या आईसारखी आहे म्हणून. तू नाही मानत का मला आईसारखं? मॅडम, तसं नाही, पण मी एक सर्वसाधारण गावाकडची मुलगी आहे. एवढ्या सुखसुविधांची, एवढे चांगले पदार्थ खाण्याची सवय नाहीये मला. उगाच या भौतिक सुविधांच्या जगात गुरफटायचंही नाही मला. मला माझ्या परिस्थितीनुसार राहण्याची सोय करायची आहे. माझी पात्रता नसताना इथे राहू लागले तर या श्रीमंतीतून बाहेर पडू शकणार नाही, किंवा या सगळ्याची सवय झाल्यावर मला इथून बाहेर पडू वाटलं नाही तर नको. त्यापेक्षा इथे राहणं नकोच मॅडम. प्लीज आणखी एक मदत कराल का मॅडम? जिथे मी कमी खर्चात राहू शकेल असं ठिकाण माहीत असेल तर सांगा मला. तुझं मला इथून जाणंच पटत नाही. तू नवीन आहेस मुंबईत, अगदी नवीन कोऱ्या पाटीसारखी. जगाचा काही अनुभव नाहीये तुला. मॅडम, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. तुम्ही मला इथे आणलं नसतं तर त्या रात्री माझी काय अवस्था झाली असती? ती मुलं माझ्या मागे लागलेली, त्यांनी माझ्यासोबत काय केलं असतं याचा विचारही नाही करू शकत मी. पण मॅडम, इथे राहणंही नाही पटत मला. प्लीज मॅडम, रागवू नका, मला समजून घ्या प्लीज. तू खूप स्वाभिमानी मुलगी आहेस हे तुझ्या बोलण्यातून कळतंय मला.
पण इथे टिकून राहण्यासाठी स्वाभिमान प्रामाणिकपणा पुरेसे नाहीत. गावाकडच्या साध्या माणसांसारखी माणसं नाही राहत इथे. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतील तुला इथे. कळेलच तुला सर्व. तसे वेगवेगळे अनुभवही येतील. मला तुला इथून जाऊ द्यायचं नव्हतं कधीच, पण तुझ्या मनाविरुद्धही मी तुला इथे ठेवू शकत नाही. कोणत्याही नात्यात जबरदस्ती नको उगाच. आपल्या ऑफिस स्टाफमधील पायल तिच्या मैत्रिणीसोबत राहते. तिला विचारून पाहते उद्या मी. तिच्या रूममध्ये तू ॲडजस्ट झाली तर तिच्यासोबत राहतो. हा पण लक्षात ठेव, तुला कधीही कोणती मदत लागली तर लगेचच मला कॉन्टॅक्ट करायचा. असं समजू नकोस की मी इथे एकटी आहे, माझं इथे कोणीही नाही. तशी मी तुला ऑफिसमध्ये भेटेलच रोज. झोप आता. रडत बसू नकोस पुन्हा. त्या तिला बोलतात तशी लावण्य लगेच त्यांच्या कुशीत शिरते. थँक्स मॅडम बोलते. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत सुशीला देवी म्हणतात, खरं सांगू लावू, तुला असं इथून दुसऱ्या ठिकाणी राहायला पाठवायला मन मानत नाही ग. पण तुझ्या मर्जीचा मान राखते मी. शेवटी तुझ्या मनासारखं झालं तर तू खुश होशील. तुझ्या खुशीतच मला आनंद आहे. चल झोप आता तू. तशी लावण्य त्यांच्यापासून बाजूला होते. त्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात. लावण्य विचार करते, मॅडमचं मन मी खूप दुखवलं. त्यांच्या बोलण्यातून त्या नाराज वाटत आहेत मला. पण मॅडम मी इथून गेली तरी तुम्हाला कधीच विसरणार नाही. ऑफिसमध्ये सुशीला देवींनी पायलला विचारलं, तिच्या रूममध्ये ती लावण्याला ॲडजस्ट करू शकते का? तिचा जो काय खर्च असेल तो मॅडम म्हणतात पायलला मी देईल. खर्चाचं तू टेन्शन नको घेऊस. पायल ठीक आहे मॅडम म्हणते. तसंही माझी रूममेट रूम सोडून निघून गेले. पायल लावण्याला आतापर्यंत ओळखू लागलेली. पायल मॅडमना म्हणते, लावण्य आली माझ्यासोबत राहायला तर बरंच होईल. मला एक मैत्रीण मिळेल आणि आम्ही सोबत ऑफिसला येऊ. बरं ठीक आहे. तू लावण्याशी बोलून घे या विषयावर. आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू आमच्यासोबत ये. लावण्याचं सामान घरी आहे, ते तिला घ्यायला हवं. ओके मॅडम, पायल बोलते. आणखी एक, तिच्याशी खूप चांगली मैत्री कर. ती नवीन आहे मुंबईत, काही गोष्टी तिला कळणार नाही तिथल्या. थोडं समजून घे तिला. मॅडम तुम्ही काहीच काळजी करू नका. मी माझ्यासारखीच बनवेल तिला बिनधास्त, बघाच तुम्ही. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सुशीला देवींसोबत त्या दोघी घरी येतात. लावण्या राहत असलेल्या रूममध्ये जाते. तिचं सर्व सामान बॅगमध्ये भरून बॅग घेऊन ती खाली येते. सुशीला देवींच्या पाया पडून ती येते मी मॅडम म्हणते त्यांना आणि निघते. 2-3 पावलं पुढे जाते, पण पुन्हा मागे वळून पळत येऊन त्यांना बिलगते. मुसमुसत रडू लागते. अगं वेडे, आता काय झालं? काही नाही. माझी आई मी कधीच पाहिली नाही. तिच्या काहीच आठवणी नाहीत माझ्या मनात. पण माझी ताई माझ्या आईविषयी बोलायला लागली की भरभरून बोलायची. बाबांविषयीही बोलायची. ताईचं बोलणं ऐकून मला नेहमी वाटायचं, मला का आई नाही? देवाने माझी आई माझ्या जवळून एवढ्या लवकर का हिरावून नेली? पण मॅडम तुमच्यामुळे मला आई कळली. आईची माया कळली. आई मुलीचं नातं जगली मी. खरंच आईसारखं दैवत या जगात दुसरं नाही म्हणतात ते खरं आहे. ज्यांना आई वडील आहेत ते खरंच खूप भाग्यवान आहेत. रडत मुसमुसत एवढं सगळं बोललेली लावण्य. पण तिचं बोलणं ऐकून मंजूच्या हृदयात चर्र झालं. काय हिला आई वडील नाहीत? आणि मी हिच्याशी कसं बोलली? माझ्यामुळे ही घर सोडून निघाली आहे की काय? मंजू विचार करत होती तेव्हाच मंजू ताई, चला येते मी. लावण्याचा आवाज तिच्या कानावर पडला आणि मंजू भानावर आली. माझ्यामुळे तुम्ही चाललात? बोलताना मंजूच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळलेलं. नाही ताई, असा अजिबात विचार नका करू. मी जाणारच होती इथून. माझं असं आधीच ठरलेलं. पुढच्या वेळेस आपली भेट झाली की ताई तुम्ही फक्त मला लावण्याच बोलायचं. काळजी घ्या स्वतःची. चला येते मी. किती किती आपुलकी होती तिच्या बोलण्यात आणि पाहण्यात.
लावण्य गेली त्या दिशेला पाहत मंजू फक्त विचार करत राहिली. तिच्याच वागण्याचं तिला वाईट वाटत होतं. आता सुशीला देवींनी ड्रायव्हरला त्यांना व्यवस्थित सोडून यायला सांगितलं. त्या घरात आल्यावर मंजूला त्यांनी विचारलं, काय बोललीस मंजू तू लावूला? मॅडम, तुम्हाला कसं कळलं? तूच बोललीस ना आता माझ्यामुळे निघालात का तुम्ही तिला? मंजू रडवेला चेहरा करून म्हणाली, चुकलं माझं मॅडम, माफ करा मला. मी पुन्हा नाही असं वागणार. तू पुन्हा असं वागायला लावू आहे का आता या घरात? ती मुलगी एवढी गुणाची, तिने एका शब्दानेही तक्रार नाही केली तुझी माझ्याजवळ. मला कळत होतं तुझ्या वागण्यावरून लावू तुझ्या नजरेत सळत आहे ते. तू विसरलीस का? तुलाही असाच आसरा दिला होता मी. माफ करा मॅडम. ती पुन्हा म्हणते हात जोडून. मंजू, अगं इथे राहून साधी गोष्ट कळली नाही का तुला? ज्यांना खरंच आधाराची गरज आहे अशांना आधार नाही दिला तर त्यांचं आयुष्य खराब होऊ शकतं. तुला लवकर समज येऊ देत एवढीच अपेक्षा तुझ्याकडून बोलून त्या रूममध्ये गेला त्यांच्या. तसंही लावण्याच्या जाण्याने त्या डिस्टर्ब होत्या. चेहऱ्यावर तसं दाखवत नसल्या तरी मनातून वाईट वाटत होतं त्यांना. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच्या रूमच्या गॅलरीत उभा राहून केव्हाची ती गॅलरीत येण्याची वाट पाहत होता. खूप वेळ झाला तरी ती गॅलरीत आलीच नव्हती, म्हणून तो वैतागला होता. आजही का येत नाही? कोण होती ती तेही माहिती करून नाही घेतलं मी. गेली असेल का इथून निघून? गेली असेल तर कुठे गेली असेल? या विचारांनी चेहरा अतिशय गंभीर झाला रुद्रचा. रुद्र सरळ ताड ताड पावलं टाकत ती राहत होती त्या रूममध्ये आला. रूमचं दार धाडकन उघडलं त्याने. आत आला. रूमभर नजर फिरवली पण रूममध्ये कोणीच नव्हतं. ती कुठे गेली? खरंच ती होती की मला भास होत होते असं वाटलं त्याला. पण पुन्हा तो म्हणाला, नाही, भास नव्हते ते. याआधी मला कधी असे भास नव्हते झाले. मग आत्ताच का भास होतील? तेही एका मुलीचे. मी तर कोणत्याच मुलीकडे ढुंकून सुद्धा कधी पाहत नव्हतो आणि हिची एक झलक पाहण्यासाठी कित्येक वेळ मी मागील काही दिवस गॅलरीत उभा राहत होतो. ती नक्कीच होती या रूममध्ये. आता ती रूममध्ये नसली तरी होती ती इथेच. माझी खात्री आहे तशी. मी पाहिलंय तिला इथे या गॅलरीत. माझी नजर धोका खाणार नाही. तो अस्वस्थतेने केसातून हात फिरवत स्वतःशीच म्हणतो. पुन्हा विचारात हरवतो. कुठे असेल ती आणि वळतो तर दारात त्याला सुशीला देवी दिसतात. रुद्र, त्या त्याला आवाज देतात. तो सरळ सरळ त्यांना इग्नोर करून त्यांच्या बाजूने निघून जात असतो. रुद्र, तू इथे काय करतोस? त्या विचारतात त्याला. मिसेस किर्लोस्कर, हे घर माझंही आहे. हे विसरलात का तुम्ही? मी माझ्या घरात कुठेही जाऊ शकतो, हो ना? तू जाऊ शकतोस रुद्र, पण तुझं काही काम असेल तर मला सांग. मी करेन तुला मदत. मिसेस किर्लोस्कर, तुमची मदत घेण्याची माझ्यावर अजून तरी वेळ नाही आली आणि भविष्यात कधी तशी वेळ माझ्यावर येणार सुद्धा नाही. पुन्हा उगाचच बहाणा बनवून माझ्याशी बोलायला यायचं नाही. रुद्र बाळा, असं का बोलतोस नेहमी माझ्याशी? फार वाईट वाटतं मला. तुझं बोलणं जिव्हारी लागतं माझ्या. मग का येता माझ्याशी बोलायला? मी म्हटलं का तुम्हाला माझ्याशी बोला असं? तुमच्याशी बोलायला मला नाही आवडत. अजिबात इच्छा नसते माझी तुमच्याशी बोलण्याची. बोलून तो ताडताड पावलं टाकून त्यांच्या समोरून निघून जातो. त्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत स्वतःशीच बोलतात. रुद्र, तुला कधी कळणार मॉमचं प्रेम? तू जो गैरसमज माझ्याविषयी करून घेतला आहेस तो पूर्णपणे चुकीचा आहे. तू समजतोस तशी नाहीये मी. कितीदा समजावू बाळा मी तुला? तू ऐकूनच घेत नाहीस काही. तो तिच्याच विचारात अस्वस्थ होऊन रूममध्ये येतो. ड्रिंक बारमधून बॉटल काढून बॉटलच तोंडाला लावतो. पूर्ण बॉटल संपवतो. खूप चढते त्याला आता. नशेत बडबडू लागतो. अशी कशी लगेच निघून गेली ती? आत्ताच तर मला दिसलेली. आम्ही अजून भेटलो सुद्धा नव्हतो.
तिच्या सुंदर शालीन निरागस चेहऱ्याकडे पाहून किती शांत वाटायचं मला. मला पाहायचं आहे तुला. कुठे आहेस तू? फक्त एकदाच दिस ना ग मला. प्लीज ये ना गॅलरीत. माझे डोळे आतुर झालेत तुला पाहण्यासाठी. केव्हापासून वाट पाहत आहेत ते तुझी. पाहायचं आहे माझ्या डोळ्यांना तुला. किती किती हरवत होते माझे डोळे तुझ्या अप्रतिम सौंदर्यात. प्लीज फक्त एकदा दिस ना ग. तो वेड्यासारखं बडबडत होता. अजूनही ती दिसत नव्हती म्हणून हातातील बॉटल खाडकन जमिनीवर जोरात आदळली त्याने. कुठे गेलीस निघून? किती बरं वाटत होतं माझ्या मनाला तुला पाहून. तूही गेलीस निघून. चांगली लोक का नाही राहत माझ्याजवळ जास्त वेळ. बोलून तो रागात रूममधील सर्वच वस्तूंची तोडफोड करायला सुरुवात करतो. रूममधून वस्तू फेकण्याचे आदळण्याचे आवाज बाहेर येत होते. ते ऐकून मंजू पळतच सुशीला देवींना बोलवायला धावली. मॅडम मॅडम. ती थापा टाकत त्यांच्या रूममध्ये येऊन बोलली. अगं काय झालं तुला? एवढी का पळत आलीस तू? मॅडम सर सर ते सर. पुढे काहीच मंजू बोलत नव्हती आणि इकडे सुशीला देवींचा जीव सर ऐकून अर्धा झालेला. त्या खूप घाबरलेल्या. अगं पुढे बोलशील का काही? काय झालं रुद्रला? त्या मोठ्याने चिडून बोलल्या. मॅडम ते सर रूममध्ये सर्व वस्तूंची तोडफोड करत आहेत. बाहेरपर्यंत आवाज येत आहे. काय? बोलून त्या लगेच रुद्रच्या रूमकडे धावल्या. रुद्रने रूममध्ये एकही वस्तू शिल्लक ठेवली नव्हती. सर्वच वस्तूंची त्याने तोडफोड केलेली. रुद्र काय करत आहेस हे? त्या त्याच्याजवळ येत मोठ्याने बोलल्या. आलात मिसेस किर्लोस्कर तुम्ही? या या या. माझ्या आयुष्यात कोणी राहिलं असेल तर त्या फक्त मिसेस किर्लोस्कर. त्यांच्याशिवाय दुसरी कोणी चांगली व्यक्ती माझ्या आयुष्यात टिकत नाही. रुद्रच्या हातात काच रुतून त्याच्या हातातून रक्त येत असतं. सुशीला देवी रुद्रच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणतात. रुद्र तुझ्या हाताला किती लागलंय? किती रक्त येत आहे बाळा? त्या त्याचा हात पकडून हातात घेतात. तर तुम्ही इथून जा. मला खोटी सहानुभूती दाखवण्याची काहीच गरज नाही बोलत त्याचा हात त्यांच्या हातातून पटकन काढून घेतो. मंजू बघत काय उभी आहेस? जा पटकन फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. हां हो मॅडम आणते ती बोलते. रुद्रने रूममध्ये सर्व वस्तूंची तोडफोड केलेली पाहून मंजूलाही काही सुचलं नव्हतं. ती आणते आता फर्स्ट एड बॉक्स. मॅडम घ्या बोलते. सुशीला देवी रुद्रच्या हाताला पकडून त्याला बाहेर आणतात. ओ तुम्ही सोडा माझा हात. तुम्ही मला हात नाही लावायचा. तुम्ही कोणीच नाही माझ्या. मी तुम्हाला माझी मॉम नाही मानत. नाही मानत. जा निघून तुम्ही. त्याला खूपच चढलेली असते. तो शुद्धीत नसतो. तसंही त्याच्या हाताला झालेल्या जखमेला पट्टी करणं गरजेचं होतं म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या हातावर पट्टी करू लागतात. हे करण्यापेक्षा तुम्ही तिला आणाल का माझ्याजवळ? ती खूपच सुंदर आहे. आणाल का मिसेस किर्लोस्कर तुम्ही तिला? पाहायचं आहे मला तिला. ती नाही दिसली आज मला तर मी वेडा झालोय. कोण? रुद्र. कोणाला आणू मी? त्यांनी विचारलं. तुम्हाला माहिती नाही का? मी हरवायचो तिला पाहण्यात. तीच ती. तिला आणाल का तुम्ही? ती नाही आता तिथे. मी शोधलं तिला पण नाही दिसली ती मला. कोणाला शोधलं रुद्र तू? तिलाच. कळत कसं नाही तुम्हाला? तुला कोणती मुलगी आवडली का? ती खूपच सुंदर आहे. अप्रतिम दिसते ती. प्रश्नच काय आहे न आवडण्याचा? खरंच रुद्र कोण आहे ती मुलगी? त्याही आनंदाने विचारतात त्याला. हो खरंच खूप आवडले मला ती. पण ती नाही येत गॅलरीत आता. गॅलरीत? सुशीला देवी न समजून बोलतात. हो गॅलरीत दिसायची ती मला. स्वप्नातल्या परीसारखी. स्वर्गातल्या अप्सरेलाही लाजवेल अशी अप्रतिम सुंदर. खूपच निरागस चेहरा होता तिचा. मला पहिल्यांदाच कोणती मुलगी आवडली असेल तर ती आणि तीच. त्या मुलीत मी वेड्यासारखं हरवत होतो. ती नाही दिसत आहे तर वेडापिसा झालो आहे मी. आता सुशीला देवींना कळतं रुद्र काही वेळापूर्वी
लावू राहत होती त्या रूममध्ये का गेलेला ते. त्या निरागस, साधा, सरळ, हळव्या भोळ्या लावूविषयी त्या रुद्र समोर काहीच बोलणार नव्हता. त्यांनी मनात ठरवलं, रुद्र बोलत आहे ते मला काहीच कळलं नाही असं दाखवायचं त्याला. कारण रुद्र सनकी डोक्याचा होता. तो जरी त्यांचा मुलगा असला तरी त्याचा स्वभाव सुशीलादेवी चांगलाच जाणून होत्या. म्हणून लावूविषयी त्या रुद्रसमोर काहीच बोलणार नव्हत्या. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.